नमस्कार, मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. ताणतणाव आयुष्याचा भाग आहे, आयुष्य नाही. या सिरीजचे 5 भाग आपण पाहिलेले आहेत आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया मिळत आहेत त्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद. ताणतणाव आयुष्याचा भाग आहे, आयुष्य नाही या सिरीजमध्ये मला काही प्रत्यक्ष आणि काही अप्रत्यक्ष अशा प्रतिक्रिया मिळाल्या. त्यामध्ये मला विचारण्यात आलं आहे की ताणतणाव याला प्रकार असतात का? ताणतणाव सगळ्यांचे वेगळे असतात का? ताणतणाव हा सगळ्यांना एकच पद्धतीचा असतो की याचे प्रकार प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ताणतणावाला वेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताणतणाव प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतो का? अशा बऱ्याच काही मला प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सर्वप्रथम मी आवर्जून सांगेल, ताणतणाव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येतो. परंतु त्या ताणतणावाला किती पट आपल्याला स्वीकार करायचा आहे, त्या ताणतणावाला आपल्या आयुष्यामध्ये किती वेळ ठेवायचा आहे, त्याच्या मर्यादा आपल्या आयुष्यामध्ये किती वेळ हव्यात हे आपण ठरवतो. ताणतणाव येणार, परंतु त्याला आपल्या आयुष्यामध्ये काही क्षणापर्यंत ठेवायचंय की आपल्या आयुष्याला त्याला जोडीदार बनवायचं हे आपल्या हातामध्ये आहे. राहिली दुसरी गोष्ट, ताणतणावाचे प्रकार असतात का? होय, ताणतणावाचे नक्कीच प्रकार असतात. प्रामुख्याने ताणतणावाचे 4 प्रकार दिसून येतात. त्यामध्ये शारीरिक ताणतणाव, भावनिक ताणतणाव, मानसिक ताणतणाव आणि सामाजिक ताणतणाव असे मुख्यतः 4 प्रकार आपण पाहतो. या 4ही प्रकारच्या ताणतणावाचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो का, हे जाणून घेण्यासाठी काय करायला पाहिजे? हे जाणून घेण्यासाठी सिरीज पाहायला पाहिजे. आणि त्या सिरीजचं नाव काय आहे? त्या सिरीजचं नाव आहे ताणतणाव आयुष्याचा भाग आहे, आयुष्य नाही. धन्यवाद.